तर महानुभाव वाङ्मय प्रकाराचे गद्य ग्रंथ आपण पाहिले, पद्य ग्रंथ आपण पाहिले आणि महानुभाव संप्रदायाची एकूण वाङ्मय निर्मिती आपण पाहिली. याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की वाङ्मय प्रकारामध्ये विषयांची जी विविधता आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. महानुभाव वाङ्मयातील गद्य आणि पद्य अशा दोन्ही वाङ्मय प्रकारातील वैविध्यता आणि विषयातील वैचित्र्य असा आपला आजचा मुद्दा आहे. तर या मुद्द्यावर आपण आज बोलू. महानुभाव साहित्यामध्ये गद्य पद्य अशा दोन्ही स्वरूपाच्या कलाकृतींचा विचार जर आपण केला, सगळ्याच कलाकृतींचा, तर महानुभावांनी विपुल ग्रंथ निर्मिती केलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या किंवा संशोधित केलेल्या ग्रंथ संपदेचा जरी विचार केला तर महानुभावांच्या वाङ्मयाची भव्यता आपल्या लक्षात येते. प्राचीन मराठीत उत्कृष्ट वाङ्मयाचा अर्ध्याहून अधिक भाग महानुभावांनी निर्माण केलेला आहे. महानुभावांच्या वाङ्मयीन कर्तबगारीविषयी प्राध्यापक यशवंत मनोहरांनी काय म्हटलंय, तर प्राध्यापक यशवंत मनोहर म्हणतात की महानुभावांनी 13व्या शतकापासून 18व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत एका अखंड अव्यभिचारी निष्ठेने निर्मिती केली आहे. प्राचीन मराठी साहित्याचा गोलार्ध तरी निश्चितच या वाङ्मयानं शिल्पित केला आहे. म्हणजे प्राचीन मराठी साहित्य मंदिराचे अर्धे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम महानुभावांच्या प्रज्ञा प्रतिभांनी केलेले आहे असं डॉक्टर यशवंत मनोहर यांचं म्हणणं आहे. सुमारे 80 वर्षापूर्वी म्हणजे या वाङ्मयाच्या संशोधनाच्या प्रारंभ अवस्थेत महाराष्ट्र सारस्वतकार कैलासवासी वी ल भावे यांनी त्यांची कवी काव्य सूची प्रसिद्ध केली. तिच्यात सुमारे 700 ग्रंथकारांचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात ही यादी आणखी दुपटी तिपटीनं वाढेल असा विश्वास भावे यांनी व्यक्त केला होता. तो बऱ्याच अंशी खरं उतरलेला आहे. ग्रंथसंख्येने अगदी समृद्ध असणारं हे महानुभाव वाङ्मय केवळ संख्येनेच फुगलेलं आहे असं मात्र नाही, ते विविधतेने व विषय वैचित्र्यानेही नटलेले आहे. इतर संप्रदायांनी वसविलेल्या मराठी वाङ्मयाच्या वसाहती आणि महानुभाव संप्रदायाने वसवलेली वसाहत या सर्वांहून जर आपण फेरफटका मारला तर आपल्या लागलीच लक्षात येते की प्रत्येक वसाहत आपापल्या परीने सुंदर व संपन्न आहेच. पण महानुभावांच्या वसाहतीच्या सौंदर्यात आणि संपन्नतेत इतर संप्रदायात सहसा न आढळणारी अशी विविधता याच्यामध्ये आहे. प्राचीन मराठीतील दुसऱ्या कोणत्याही पंथाच्या वाङ्मयाच्या तुलनेत महानुभावांचे साहित्य आविष्कार रूपाच्या वाङ्मय प्रकारांच्या निष्ठतेने नटलेले आहे. शाहिरी वाङ्मय आणि बखरी यांची आविष्कार रूपे अत्यंत मोजकी आहेत. पंडिती काव्य म्हणजे कथा काव्य, त्यांचीही आविष्कार पद्धती एकच आणि ठरलेली आहे. स्फुट, अभंग आणि ओवी प्रबंध या क्षेत्र मर्यादेबाहेर संतांचं भक्ती साहित्य जात नाही. या संदर्भात महानुभावीय वाङ्मयातील आविष्कार रूपांची विविधता आणि अनेक आविष्कार रूपांचे त्यांनी प्रथमच केलेले लेखनादर्श विशेषत्वानं लक्षात येतात. महानुभावांनी गद्यातील आणि पद्यातील वेगवेगळे वाङ्मय प्रकार, रचना प्रकार हाताळलेले आहेत. यात लीळाचरित्रासारखे चरित्र ग्रंथ, शिशुपाल वधासारखी आख्यान कविता, पूजा वसर सारखी चक्रधरांचा दिनक्रम सांगणारी प्रकरणे सुद्धा आहेत. त्यांच्या सूत्रमय वचनांचा सूत्रपाठ व दृष्टांत पाठ आहे. त्यावर लिहिलेली भाष्ये महाभाष्य आहेत. श्री चक्रधरोक्त सूत्रांचा अर्थनिर्णय करण्याचे साधन असलेले लक्षण रत्नाकर व त्यावरील 32 लक्षणांची टीप यासारखे शास्त्रीय ग्रंथ आहेत. त्या सूत्रामागील भूमिका विशद करणारे प्रकरण वस व निरुक्त शेष यासारखे ग्रंथ आहेत. पंचवार्तिकासारखे सूत्रांचे सूत्रबद्ध व्याकरण आहे. श्री चक्रधरांच्या भ्रमणाचा भूगोल सांगणारी स्थानपोथी आहे. 7 काव्य ग्रंथांचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून लिहिलेले व 3दा संशोधनाचा संस्कार झालेले टीप आहेत. महदंबेच्या धवळ्यासारखे भावगीत आहे. गीता टीका आहे. प्रमेये आहेत. गूढ आहेत. स्थळ वर्णने आहेत. लोकगीते आहेत. आरत्या, पदे, भारुडे, धावे, स्तोत्रे इत्यादी तर आहेतच. त्याचबरोबर ओवी, निर्यमक रचना, गद्यराज, पाळणे,
चौपद्या, कडाका, फटका, कूटरचना, प्रहेलिका इत्यादी अनेक अनेक वाङ्मय प्रकार महानुभाव कवी लेखकांनी हाताळलेले आहे हे आपल्या लक्षात येतं. वाङ्मय प्रकारानुसार किंवा रचना प्रकारानुसार वर्गीकरण जर केलं तर आपल्याला महानुभाव वाङ्मय सेवेची वैविध्यता लक्षात येते. बघा, चरित्र ग्रंथ, दैनंदिनी, तात्विक ग्रंथ, भाष्य ग्रंथ असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. चरित्र ग्रंथांमध्ये लीळा चरित्र, गोविंद काय झालं होतं, काहीतरी प्रॉब्लेम आला मला वाटतं. आवाज नाही येत होता सर. मीटिंग चालू होती का पण? नाही सर, रेकॉर्ड पण बंद होत. बरं बंद होत. तर चरित्र ग्रंथांमध्ये लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र, स्मृतीस्थळ असे चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. पूजा वसर मध्ये दैनंदिनी आहे. सूत्रपाठ, दृष्टांतपाठ हे तात्विक ग्रंथ आहेत. प्रमेये, आचारस्थळ, दृष्टांतस्थळ हे भाष्य ग्रंथ आहे. लक्षण रत्नाकर, 32 लक्षणांची टीप, साती ग्रंथांवरील टीप हे टीप ग्रंथ म्हणून ओळखले जातात. प्रकरणवश, हेतुस्थळ, निरुक्तशेष हे संदर्भ ग्रंथ आहेत. व्याकरण, पंचवार्तिक, पंचवार्तिक मध्ये व्याकरण आहे. धवळे जे महदंबेने लिहिले ते भावगीता आहेत. त्यानंतर सह्याद्री वर्णन, रुद्धिपूर वर्णन ही स्थल वर्णन आहे. स्थानपोथी हे प्रवास वर्णन आहे. शिशुपाल वध, वच्छाहरण हे आख्यान काव्य आहे. भिंगारकरी टीका, गीता दर्पण, यक्षदेवी टीका ही गीता टीका आहे. वृद्धाचार, चरित्र अबाब, इतिहास प्रकरण हे इतिहास ग्रंथ आहेत. त्यानंतर डंक, ज्ञानगारुड हे रूपक काव्य आहे. श्री दामोदर पंडित विरचित चौपद्या आणि श्री चक्रधरांनी एक चौपादी गायल्याचा उल्लेख त्याच्यात आलेला आहे. श्री दामोदर पंडितांनी विशेषत्वाने पदे व धुवे रचले. त्यांचा वियोग धुवा प्रसिद्ध आहे. कृष्ण भट व नाईकबाईसेच्या नावावरही काही पद आहेत. आणि डॉक्टर यू म पठाण यांनी एक भारूड, एक अर्जदास्त प्रकाशित केलेले आहे. असे लोकगीत सुद्धा महानुभावांची प्रसिद्ध आहे. निर्वेद स्तोत्र, संकटहरण स्तोत्र ही स्तोत्र पण त्यांनी लिहिलेली आहे. जातीचा दशकू ही आरती आहे. ओंकार मुनी चोरमागेंनी लिहिलेलं लक्ष्मणा स्वयंवर हे चित्रकाव्य आहे. अवचित सूत काशीकृत यांनी द्रौपदी स्वयंवर हे चित्रकाव्य लिहिलेले. म्हणजे महानुभावांनी महाकाव्यापासून ते पदे धुवे यासारख्या स्फुट रचनेपर्यंत रचना केलेली आहे. लीळा चरित्रासारखा आद्य ग्रंथ लिहिणारे श्री माहिम भट जातीचा दशकू सारखी फुटकळ रचनाही करतात. मनातले काही विशिष्ट प्रकारचे भाव व्यक्त करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या रचनाच उपयोगी पडतात हे त्यांनी लक्षात घेतले होते. म्हणून अनेक वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले. महानुभाव वाङ्मयात जशी रचना प्रकारांची विविधता आहे तशीच विषयांचीही विविधता आहे. विषय वैचित्र्य हे महानुभाव वाङ्मयाचे एक खास वैशिष्ट्य आहे. एकंदरीत महानुभाव वाङ्मय निर्मितीच्या पाठीमागे पंचकृष्णाची भक्ती, त्यांचे स्मरण आणि पंथनिष्ठा या प्रेरणा असल्या तरी पंचकृष्णाच्या भक्तीला आडून बाधा न येऊ देता अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. पंचकृष्णाचे जीवनचरित्र हा महानुभावांचा आवडता विषय राहिलेला आहे. लीळा चरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र, श्रीकृष्ण चरित्र यासारखे चरित्र ग्रंथ तर आहेतच. त्याचबरोबर स्वामींचे तत्वज्ञान सांगणारे सूत्रपाठ, दृष्टांतपाठ यासारखे गद्य ग्रंथही आहेत. पंथाचा इतिहास सांगणारा वृद्धाचार चरित्र अबाब आहे. पंचकृष्णाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले रुद्धपूर, सह्याद्री ही ठिकाणेही महानुभावांची काव्यविषय बनलेली आहेत. श्रीकृष्ण निरूपित भगवद्गीतेला काव्यविषय बनवण्याची कामगिरी अनेक महानुभावांनी केलेली आहे. त्यातून अनेक गीता टीका अस्तित्वात आल्या. एकीकडे जीवनाचं रहस्य सांगणारी भगवद्गीता
काव्यविषय म्हणून हाताळणाऱ्या महानुभावांनी श्रीकृष्णाच्या स्वयंवर कथा सुद्धा मोठ्या चवीने वर्णिलेल्या आहेत. श्रीकृष्णाने जेवढे स्वयंवर केले नसतील त्यापेक्षा जास्त स्वयंवरे महानुभावांनी केलेली आहे. अनेक दैत्यांचा वध करणारा श्रीकृष्ण जसा महानुभावांचा आवडता आहे, तितकाच आवडीचा बालवयात खोड्या करणारा बाळकृष्णही आहे. श्री चक्रधरांचे गुणवर्णन करणाऱ्या आरत्या आहेत. तसेच नागदेवाचार्यांच्या निधनानंतर झालेला शोकही त्यात व्यक्त झाला आहे. अशा प्रकारे प्राचीन साहित्यातील इतर पंथाच्या तुलनेत महानुभाव पंथामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या महानुभाव वाङ्मयाचं जे भाषा विशेष आहे ते भाषा विशेष आपण आता पाहू. महानुभाव साहित्यानं त्याचं महत्व एका वेगळ्या पातळीवरून अबाधित ठेवलेलं आहे. भाषिक पातळीवरूनही महानुभाव वाङ्मयाचे महत्व आहे. महानुभाव वाङ्मयामध्ये एक महत्वाचं कारण हे भाषेचं महत्व वाढण्याचं ते म्हणजे श्री चक्रधरांच्या सूत्रपाठासारखे ग्रंथ पंथीयांना वेदतुल्य असल्यामुळे त्यांनी त्याविषयी विलक्षण आस्था दाखवली व त्यातील शब्दन शब्द रूपन रूप अत्यंत कसोशीने अविकृत राखले. म्हणजे त्याला त्यात विकृती शिरू दिली नाही त्यांनी. वैदिकांनी वेदातील रुचांविषयी जी दक्षता घेतली तीच महानुभावांनी सर्वज्ञांच्या सूत्रांविषयी घेतलेलं आपल्याला पाहता येतं. त्यामुळे ती सूत्रे आज 700 वर्षानंतरही मूळ स्वरूपात उपलब्ध होतात आणि भाषेचा अभ्यासक त्यावर विसंबून राहू शकतो. महानुभावांचे दुसरे भाषिक महत्व म्हणजे महानुभाव वाङ्मयाचे दुसरे भाषिक महत्व म्हणजे महानुभावांच्या आदी ग्रंथ मराठी भाषेच्या इतिहासात अभ्यासाला विशेष उपयोगी पडतात. या कामी त्यांचे लिपी संकेत योजना उपयुक्त ठरते. सांकेतिक लिपीमुळे महानुभाव ग्रंथातील जुनी भाषा शक्य तितकी अविकृतच राहिली. ज्ञानेश्वरीचे तिच्या निर्मितीनंतर 300 वर्षांनी शोधन करताना संत एकनाथांच्या हातून तिच्या भाषेचे नकळत जे अर्वाचीनीकरण झाले तसे लीळाचरित्राचे झाले नाही व त्यामुळे सांकेतिक लिपीबद्ध असलेल्या या ग्रंथांच्या प्रती भाषाभ्यासाचं एक विश्वसनीय साधन होऊन बसल्या. म्हणून तर शंगो तुळपुळे यांनी सांकेतिक लिपीला प्राचीन मराठीचे तिच्या मूळ स्वरूपात रक्षण करणारे शीतगृह असं म्हटलेलं आहे. महानुभाव वाङ्मयाचं पुढचं भाषिक महत्व म्हणजे त्याचा बराच मोठा भाग गद्यात व तोही साध्या लौकिक गद्यात आहे. पद्यरचना कितीही अबाल सुबोध करायची म्हटले तरी यमकादी बंधनामुळे ती थोडीफार कृत्रिम होतेच. गद्य रचनेत अशी कोणतीच बंधनं नसतात. त्यामुळे भाषेचे सहज स्वाभाविक स्वरूप तिथे दिसते. त्यातून ते गद्य लीळाचरित्रातील गद्याप्रमाणे लौकिक स्वरूपाचे किंवा व्यावहारिक असेल तर त्यात एक प्रकारचा जिवंतपणा येतो व त्यामुळे ते तत्कालीन बोली भाषेचे म्हणजेच तेव्हा प्रत्यक्ष बोलल्या जाणाऱ्या भाषेचे प्रतिबिंब ठरते. महानुभाव वाङ्मयाचे आणखी एक महत्व म्हणजे त्यावरून यादवकालीन भाषेचे लौकिक स्वरूप कळायला मदत होते. तत्कालीन लोकव्यवहारातील लोककथा, म्हणी, वाकप्रचार, शिव्या इत्यादी गोष्टी महानुभाव गद्यात विशेषतः लीळाचरित्रात आढळतात. या कामी ज्ञानेश्वरी सारखा मान्यताप्राप्त काव्यग्रंथही कुचकामी ठरतो. कारण ज्ञानेश्वरी हे नागर काव्य आहे तर लीळाचरित्र लौकिक गद्य आहे. समाजात लोकपरंपरेनं चालत आलेली साळू आणि कावळा यांची कहाणी ज्ञानेश्वर सांगणार नाही पण लीळाचरित्र सांगतो. पचकरुणी थुंकणे यासारखा वाक्प्रचार काव्यग्रंथातून दिसणे अशक्य प्रायच पण स्मृतीथळात तो सापडतो. सबंध ज्ञानेश्वरीत शिवी अशी ती एकच ऐकू येते आणि तीही अति सौम्य म्हणजे गावढिया. तेच गोविंद प्रभुचर्यात फेंदी, बोडी, बोसारी, मोसारी, खोडी, बोचकवडी, रानमुंड अशा शिव्यांचा वर्षाव होतो. पालवा पिळा देणे, इकडील दिस इकडे येणे, वरिलाचा हकारा येणे यासारखे वाक्प्रचार आणि फुटला तरी डोळा, मोडली तरी काडी आणि हाती गुढीला निका दिसे, जोगी मुंडीला निका दिसे यासारख्या म्हणीतून भाषेचे जे अंतरंग व्यक्त होते ते ज्ञानेश्वरीच्या नवसहस्त्र ओव्यातूनही होणे कठीण.
महानुभाव साहित्याच्या भाषेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील बहुतेक ग्रंथ हे ज्ञानेश्वरी समकालीन असल्याने ज्ञानेश्वरीचे भाषाशास्त्राच्या दृष्टीने निर्वचन करण्यात या ग्रंथाचे बरेच सहाय्य झाले आहे. ज्ञानेश्वरीतील काही शंकांचे निरसन त्यामुळे होते. उदाहरणार्थ सूरवाड व श्लेष यासारख्या विविध शब्दांच्या स्वरूपावर व अर्थावर या साहित्याने अचूक प्रकाश टाकला आहे. ज्ञानेश्वरीतील सूर्यश्लेषाचे कांटाळे या शब्दप्रयोगाचे कोडे उलगडले ते महानुभावांच्या 32 लक्षणांची टीप या ग्रंथातील श्लेषाच्या व्याख्येने. महानुभाव वाङ्मयाचे आणखी एक भाषिक महत्व म्हणजे त्या ग्रंथांची भाषा बहुतांश करून त्यावरच्या मराठीच्या अनेक पोटभेद असणाऱ्या बोलींपैकीच एक आहे. मराठी भाषेच्या भाषिक अध्ययनाच्या संदर्भात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षणीय महानुभाव ग्रंथांची भाषिक पाहणी केल्यास मराठी भाषेच्या विविध कालिक व प्रांतिक भेदांवर प्रकाश पडेल. लीळाचरित्राची भाषा मराठवाड्यातील यादवकालीन भाषा आहे, तर श्री गोविंद प्रभू चरित्रात वऱ्हाडी बोलीचे प्रतिबिंब उमटलेले आहे. म्हणजेच मराठवाडी, वऱ्हाडी, कोकणी, देशी इत्यादी पोटभाषांची तुलना करण्यास हे ग्रंथ उपयुक्त ठरले आहेत. पंथ स्थापनेपासून ते 18व्या शतकापर्यंत महानुभावांची वाङ्मय सेवा अखंडपणे चालू होती. त्यामुळे काळानुरूप भाषेत होणारा बदल आपल्याला या ग्रंथाद्वारे अभ्यासता येतो. महानुभाव वाङ्मयाचे महत्व मराठी भाषेच्या अभ्यासासाठी निसंशयपणे अबाधित आहे. प्राचीन मराठीचे शिष्ट व सामान्य, ग्रांथिक व लौकिक असे दुहेरी स्वरूप पाहायचे असल्यास महानुभाव वाङ्मयाची आपणास विशेष मदत होते, यात शंका नाही. बघा, तुमच्या लक्षात आलं असेलच की महानुभाव संप्रदायाची जी भाषा आहे ती कशी अनेक अंगानं वाङ्मय दृष्ट्या अत्यंत महत्वाची आपल्याला दिसून येते. तर इथे हा मुद्दा संपला. पुढचा जो मुद्दा आहे त्याची चर्चा आपण उद्या करू. महानुभाव आणि त्याचे जे समकालीन इतर संप्रदाय आहेत त्यांच्या संदर्भातही आपल्याला बोलायचं आहे. बरं, दुसरं असं की तुम्हाला हे मिळाले का, प्रमाणपत्र मिळाले तुमच्या व्हॉट्सअपला? हो सर. अनिशा, आवाज येत नाही आहे, अनम्यूट कर. मिळाले. 5व्या कॉलेजला ते चर्चासत्र आयोजित केलेलं होतं. त्याच्यामध्ये जे जे विषय होते त्या पीपीटी मी तुम्हाला पाठवल्या आहे. पाहिल्या का तुम्ही त्या? ते सगळे आपल्या तुमच्या TYच्या अभ्यासक्रमाला असलेलेच विषय आहेत मराठी स्पेशलचे. आलं का लक्षात? आणि यानंतरही आणखी पारोळा कॉलेज आणि SSBPS धुळे या 2 कॉलेजला जे चर्चासत्र होणार आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला पाठवणार आहेच. ते पण तुम्ही अटेंड करायचं. तर हे अटेंड केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सांभाळून ठेवा. ते आता त्याची एक तर कलर प्रिंटआउट काढून घ्या, नाही तर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट काढा आणि तुमच्या फाईलला राहू द्या. मी पण त्याची प्रिंटआउट काढून माझ्या फाईलला ठेवणारच आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी असं असं चर्चासत्र अटेंड केलं याबद्दल. तर ठीक आहे, आपण थांबू इथे.